पासवर्ड 5201. हां 5201. दोन 2016 साली 39 वर्षीय मोनिका घुर्डे हिची राहत्या घरात हत्या करण्यात आली होती। मोनिका ही गोव्यातील सुप्रसिद्ध अशी परफ्यूम स्पेशलिस्ट होती आणि तिचा स्वतःचा गोव्यामध्ये परफ्यूमचा बिझनेस सुद्धा होता। परफ्यूमच्या या बिझनेसमुळे मोनिकाने फारच कमी वेळात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती। मात्र सगळं काही सुरळीत सुरू आहे असं वाटत असतानाच अचानक एके दिवशी मोनिकाची हत्या करण्यात आली। 39 वर्षीय मोनिका घुर्डे हिचा गोव्यात परफ्यूमचा बिझनेस होता। ती एक परफ्यूम स्पेशलिस्ट होती आणि त्यामुळे तिने फारच कमी वेळात तिचा व्यवसाय हा एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला होता। मोनिका एक विवाहित महिला होती, पण कौटुंबिक वादामुळे तिचा जोडीदार तिच्यासोबत राहत नव्हता। मोनिका मुंबईतील निवृत्त न्यायाधीश रमेश घुर्डे यांची मुलगी होती। परफ्यूमच्या बिझनेसमुळेच मोनिकाला लोक परफ्यूम एक्सपर्ट या नावाने ओळखू लागले होते। परफ्यूम स्पेशलिस्ट होण्याआधी मोनिकाला फोटोग्राफीची आवड सुद्धा होती, पण कालांतराने फोटोग्राफी सोडून ती पूर्णवेळ परफ्यूमचा व्यवसाय कसा वाढवता येईल याचाच विचार करू लागली होती। अशातच मोनिकाने पणजी येथे सपना राज व्हॅली नावाच्या अपार्टमेंटमध्ये एक घर भाड्याने घेतलं आणि जून 2016 मध्ये ती त्या घरात राहण्यासाठी शिफ्ट झाली। याच नव्याने भाड्यावर घेतलेल्या घरात आता मोनिका तिचं सारं काही काम करू लागली आणि तिच्या या कामामुळेच ती फारच कमी वेळात सोसायटीमध्ये देखील लोकप्रिय झाली। मोनिका कायम तिच्या कामात गुरफटलेली असायची। व्यवसायाच्या निमित्तानं तिचे मोठमोठ्या लोकांशी व्यावसायिक संबंध देखील होते। त्यामुळे एक यशस्वी उद्योजिका म्हणून ती फारच कमी वेळात नावरूपाला आली होती। अशातच मोनिकाच्या आयुष्यात संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी एक अघटित घटना घडली। तो दिवस होता 6 ऑक्टोबर 2016। नेहमीप्रमाणे मोनिकाच्या घरात काम करणारी बाई मोनिकाच्या दाराजवळ आली आणि तिने बेल वाजवली। मात्र बराच वेळ बेल वाजवून सुद्धा कोणी दार उघडत नव्हतं, म्हणून कदाचित मोनिका मॅडम झोपल्या असतील असा अंदाज बांधून त्या बाईने घराचं दार जोरजोरात वाजवायला सुरुवात केली, पण तरी सुद्धा आतून कोणी काही रिस्पॉन्स देत नव्हतं। म्हणून मग मुंबईत राहत असलेल्या मोनिकाच्या भावाला फोन करून मोनिका घराचं दार उघडत नसल्याचं सांगण्यात आलं। मोनिकाच्या भावाने सुद्धा मोनिकाला अनेक फोन केले, पण तरी सुद्धा मोनिका फोन रिसीव्ह करत नव्हती। त्यामुळे मोनिकाच्या भावाने तिच्या शेजारी राहत असलेल्या महिलेला डुप्लिकेट चावीने दार उघडायला सांगितलं। घराचं दार डुप्लिकेट चावीने उघडताच शेजारील महिला आणि मोनिकाच्या घरात काम करणारी ती बाई थेट मोनिकाच्या बेडरूमच्या दिशेने गेल्या। तेव्हा मोनिकाच्या बेडरूम मधलं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण बेडरूम मध्ये त्या दोघींना मोनिकाचा निर्वस्त्र अवस्थेत असलेला मृतदेह दिसला। बेडरूम मध्ये मृत अवस्थेत असलेल्या मोनिकाचे दोन्ही हात बेडला बांधलेले होते। परफ्यूम एक्सपर्ट मोनिका घुर्डे हे परफ्यूम उद्योग क्षेत्रातलं एक नावाजलेलं नाव होतं आणि अशा या नावलौकिक मिळवलेल्या महिलेचा तिच्या राहत्या घरात निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह सापडणं हे संपूर्ण समाजाला आणि देशाला हादरवून टाकणारी घटना होती आणि त्यामुळे या घटनेच्या अवतीभोवती असंख्य प्रश्नांचं जाळं निर्माण होऊ लागलं आणि यात सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे मोनिका सर्वांशीच चांगले संबंध राखून होती, मग तिची हत्या कोणी आणि का केली? डुप्लिकेट चावीने दार उघडताच मोनिकाच्या घरात काम करणाऱ्या बाईला आणि शेजारी राहत असलेल्या महिलेला मोनिकाचा निर्वस्त्र अवस्थेत असलेला मृतदेह दिसला। तेव्हा मोनिकाचे हात बांधलेले होते। बेडरूम मध्ये त्यांच्या समोर असलेले हे दृश्य पाहून त्या दोघीही अतिशय घाबरल्या होत्या आणि त्यांनी त्यानंतर लागलीच या घटनेची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचताच घटनास्थळाची पाहणी करायला सुरुवात केली। तेव्हा मोनिकाच्या पर्समध्ये
पोलिसांना बँकेच्या काही स्लिप्स सापडल्या, पण काही केल्या मोनिकाचा मोबाईल फोन पोलिसांना सापडत नव्हता. अशातच घटनास्थळी एक विचित्र गोष्ट पोलिसांच्या निदर्शनास आली. ती म्हणजे पोलिसांना मोनिकाच्या घरात अंड्यांची टरफले सापडली. घटनास्थळाची पाहणी होताच मोनिकाचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि त्यानंतर पोलिसांनी बिल्डिंगमधल्या लोकांकडे चौकशी करायला सुरुवात केली. यात मोनिकाच्या घरात कोणाला जाता येताना किंवा काही संशयास्पद हालचाली करताना कोणी कोणाला पाहिलंय का, यासारख्या काही प्रश्नांचा पोलीस मागोवा घेत होते. पण या चौकशीत फार काहीच निष्पन्न झालं नाही. याशिवाय सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे पोलिसांना या तपास कार्यात म्हणावं तसं यश मिळत नव्हतं. मोनिकाच्या घरात कोणी घुसखोरी केल्याचे पुरावे देखील पोलिसांना सापडत नव्हते. घरातल्या सर्व वस्तू जागच्या जागी असल्याने मोनिकाची हत्या चोरीच्या उद्देशाने झाली नव्हती हे स्पष्ट होतं. त्यामुळे मोनिकाचा खून करणारा व्यक्ती हा मोनिकाच्या ओळखीचाच असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला होता आणि त्यानुसार पोलिसांनी मोनिकाचे पती भरत राम मरुथम यांची कसून चौकशी करायला सुरुवात केली. कारण मोनिकाच्या हत्येमागे तिच्या नवऱ्याचाच हात असावा असा पोलिसांचा संशय होता. भरत राम मरुथम हा तामिळनाडूमधला एक सुप्रसिद्ध फोटोग्राफर होता. त्याच्या चौकशीतून पुढे काहीच पोलिसांना निष्पन्न झालं नाही. बघता बघता संपूर्ण देशातील प्रसार माध्यमांचं लक्ष या प्रकरणाने स्वतःकडे वेधून घेतलं आणि त्यानंतर परफ्यूम एक्सपर्ट मोनिका घुर्डेचा गूढरित्या अंत कसा झाला अशा प्रकारच्या हेडलाईन्स पेपरमध्ये छापून येऊ लागल्या. पण काही केल्या पोलिसांचं तपास कार्य पुढे जात नव्हतं आणि त्यामुळे आता मोनिकाचा खून कोणी केला हा प्रश्न पोलिसांना एका न सुटणाऱ्या कोड्यासमान भासू लागला होता. अशातच मोनिकाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांच्या हाती आला. मोनिकाच्या या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार तिचा मृत्यू हा जीव गुदमरल्यामुळे झाला होता आणि मृत्यूआधी मोनिकावर बलात्कार झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार निष्पन्न होत होतं. त्यामुळे आता हे प्रकरण वैयक्तिक वैर किंवा बदला घेण्याच्या हेतूनेच घडलं असेल याची पोलिसांना खात्री वाटू लागली. आणि अशातच पोलिसांना आणखीन एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे पोलिसांना मोनिकाच्या पर्समधून डेबिट कार्डच्या स्लिप्स सापडल्या होत्या. पण पर्समधून डेबिट कार्ड मात्र गायब होतं. म्हणून मग पोलिसांनी मोनिकाच्या बँक अकाउंटवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. तेव्हा एक संशयास्पद गोष्ट पोलिसांच्या निदर्शनास आली. ती म्हणजे 6 ऑक्टोबरच्या सकाळी 6 वाजता मोनिकाच्या डेबिट कार्डचा वापर पोरवरम येथील ATM मध्ये करण्यात आला होता. पोरवरम येथील हे ATM मोनिकाच्या घरापासून 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर होतं. पोलिसांनी लागलीच त्या ATM मधील CCTV फुटेजची तपासणी करून पैसे काढणाऱ्या व्यक्तीचं स्केच तयार करून घेतलं. ATM मधून पैसे काढणाऱ्या या संशयित व्यक्तीचं हे स्केच पोलिसांनी मोनिकाच्या सोसायटीत राहणाऱ्या लोकांना दाखवलं आणि तेव्हा त्या ATM मधून पैसे काढणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली. मोनिकाच्या ATM मधून पैसे काढणाऱ्या या व्यक्तीचं नाव होतं राजकुमार. राजकुमार हा मोनिकाच्या सोसायटीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून 2 ते 3 महिन्यांपूर्वी काम करत होता. मात्र चोरीच्या आरोपामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. मोनिका गुर्डे देश की एक जानी मानी परफ्यूमिस्ट थी और उसे फोटोग्राफी का भी शौक था. पहले वो मुंबई में सेटल थी, लेकिन बाद में अपने दोनों पैशन और प्रोफेशन यानी कि परफ्यूमिस्ट का जॉब और फोटोग्राफी का जो पैशन था उसको फॉलो करने के लिए मुंबई छोड़कर गोवा आ गई थी और यहाँ सांगोल्डा इलाके में एक भाड़े के फ्लैट में रहती थी.
एक दिन पुलिस को सूचना मिली कि उसकी लाश उसके कमरे में पड़ी हुई है, और जब पुलिस टीम वहाँ पहुंची तो देखा कि लाश के ऊपर कपड़े नहीं थे, बहुत ही संदेहास्पद स्थिति में उसकी लाश पड़ी थी, और ऐसा लगता था कि उसे स्मूदरिंग करके मतलब नाक और मुंह को दबा करके उसकी हत्या की गई है। परफ्यूम एक्सपर्ट मोनिका घुर्डेची मर्डर मिस्ट्री आता एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपली होती। पाहायला गेलं तर तपास कार्याच्या प्रत्येक टप्प्यात याआधी पोलिसांच्या पदरात फक्त निराशाच पडली होती। मात्र आता पहिल्यांदाच या प्रकरणात पोलिसांच्या तपास कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली, कारण पोलिसांना आता त्या संशयित व्यक्तीचं नाव, त्याचा चेहरा माहीत झाला होता, आणि म्हणून आता पोलीस फक्त वाट पाहत होते ते एटीएमच्या पुढील ट्रान्झॅक्शनची। मोनिकाच्या हत्येसंदर्भात आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा पोलिसांच्या हाती लागला, तो म्हणजे सिक्युरिटी गार्ड राजकुमार। राजकुमारचं नाव या केसशी जोडलं जाताच पोलिसांनी राजकुमारची कुंडली काढायला सुरुवात केली। राजकुमार हा मूळचा पंजाब येथील भटिंडाचा राहणारा होता। 21 वर्षीय राजकुमारवर या आधी सुद्धा चोरीचे आरोप करण्यात आले होते। राजकुमारच्या चोरीच्या प्रकरणांची पोलीस दप्तरी नोंद सुद्धा होती, मात्र तरी सुद्धा राजकुमार पोलिसांच्या हाती लागत नव्हता, आणि त्यामुळे आता त्याच्यापर्यंत पोहोचणं हे पोलिसांसमोरील मोठं आव्हान बनलं होतं। अशातच पुन्हा मोनिकाच्या अकाउंटमधून ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली। यावेळी बँगलोरमधील एका एटीएम मधून पैसे काढण्यात आले होते। गोवा पोलिसांनी लागलीच बँगलोर पोलिसांशी संपर्क साधून या एटीएमचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं, तेव्हा एटीएम मधून पैसे काढणारा व्यक्ती हा राजकुमारच असल्याचं निष्पन्न झालं। बँगलोर पोलिसांनी लागलीच राजकुमारचा फोटो दाखवून त्या एटीएमच्या आसपास चौकशी करायला सुरुवात केली, तेव्हा एका हॉटेलच्या रिसेप्शनवर राजकुमार याच हॉटेलवर थांबलाय याची माहिती पोलिसांना मिळाली। मात्र राजकुमार काही कामानिमित्त बाहेर गेलेला असल्याने पोलीस तिथेच ठाण मांडून बसले, आणि काही वेळानंतर राजकुमार पुन्हा हॉटेलवर येताच त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या। मोनिकाच्या हत्येच्या 2 दिवसानंतर म्हणजेच 8 ऑक्टोबर 2016ला राजकुमारला अटक करण्यात आली। राजकुमारला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला त्यांचा स्पेशल खाक्या दाखवला, तेव्हा राजकुमारने मोनिकाच्या हत्येची कबुली द्यायला सुरुवात केली, आणि त्यानंतर त्याने या हत्येमागचा त्याचा मोटिव्ह सुद्धा पोलिसांना सांगितला। राजकुमारच्या म्हणण्यानुसार या गोष्टीला सुरुवात 2016 जूनमध्ये झाली होती, जेव्हा मोनिका पणजी येथील सपना राज व्हॅली नावाच्या अपार्टमेंटमध्ये घर बघायला आली होती। त्यावेळी राजकुमार हा त्या बिल्डिंग मधला गार्ड होता, आणि तोच मोनिकाला घर दाखवण्यासाठी तिच्या सोबत गेला। तेव्हा घर दाखवता दाखवता राजकुमारला मोनिका आवडू लागली होती, त्यामुळे तो सतत एकटक तिला पाहत होता। मोनिकाला मात्र त्या दिवशी या गोष्टीची चाहूल लागली नव्हती, म्हणून पुढच्या काही दिवसातच ती त्या बिल्डिंगमध्ये राहण्यासाठी देखील आली। तेव्हा राजकुमारला या गोष्टीचा सर्वात जास्त आनंद झाला होता, आणि तो त्यानंतर रोज काही ना काही कारण काढून मोनिकाशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला। कधी मोनिकाला तिचं सामान तिच्या घरपर्यंत घेऊन जायला तो मदत करायचा, तर कधी तो तिची गाडी धुवून द्यायचा। गाडी धुण्याच्या याच बहाण्याने त्याला रोज मोनिकाशी बोलता येईल असं त्याला मनोमन वाटत होतं, म्हणूनच रोज सकाळी तो कारची चावी मागण्याच्या हेतूनं मोनिकाच्या घराजवळ जायचा आणि तिला नुसतं पाहत राहायचा। मोनिकाला पाहता क्षणी राजकुमारला तिच्या रूपाची भुरळ पडली होती, आणि म्हणूनच रोज काही ना काही बहाणे काढून तो मोनिकाशी बोलण्याचा, तिच्या जवळ जाण्याचा
प्रयत्न करत होता. पण सोसायटीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत असलेल्या राजकुमारला मोनिकाशी बोलता येणं सहज शक्य नव्हतं. म्हणून मग त्याने एक नवा मार्ग शोधला. तो मार्ग म्हणजे गाडी धुण्याचा. आणि मग रोज सकाळी मोनिकाची गाडी धुण्याच्या बहाण्याने तो तिच्या घराच्या दारापर्यंत जाऊ लागला. आणि पुढे हीच गोष्ट मोनिकाच्या दुर्दैवी अंताचं कारण बनली. मोनिकाला बघता यावं, तिच्याशी बोलता यावं यासाठी राजकुमारने एक शक्कल लढवली होती. तो रोज सकाळी मोनिकाच्या गाडीची चावी मागण्यासाठी तिच्या घराजवळ जायचा आणि तिला पाहत राहायचा. पण अचानक एके दिवशी मोनिकाच्या कारमधून एक छत्री चोरीला गेली आणि ती छत्री राजकुमारने चोरली असेल याची खात्री मोनिकाला होती. म्हणून मोनिकाने राजकुमारने छत्री चोरल्याची तक्रार सोसायटीच्या मॅनेजमेंटकडे केली. या आधी सुद्धा सोसायटीच्या इतर काही रहिवाशांनी कारमधून राजकुमारने काही वस्तू चोरल्याची तक्रार मॅनेजमेंटकडे केली होती. म्हणून मॅनेजमेंटने तडकाफडकी राजकुमारला नोकरीवरून काढून टाकलं. एकतर्फी प्रेमात पडलेल्या राजकुमारला मोनिकामुळे आपली नोकरी गेली या गोष्टीचा प्रचंड राग आला होता. पण तरी सुद्धा त्याने मोनिकाला भेटून तक्रार मागे घेण्याची विनंती केली. पण मोनिकाने त्याला स्पष्ट शब्दात नकार देताच तो गोवा सोडून निघून गेला. आणि काही महिन्यांनंतर तो पुन्हा ऑक्टोबर 2016ला मोनिकाच्या सोसायटीमध्ये आला. अगदी सावधपणे, थेट मोनिकाच्या घरानजीक. मात्र त्यावेळी मोनिका घरी नसल्याने तो सावधपणे सोसायटीच्या टेरेसवर जाऊन मोनिका घरी येण्याची वाट बघत तब्बल 2 दिवस टेरेसवरच लपून बसला. काहीही झालं तरी मोनिकाला भेटल्याशिवाय परत जाणार नाही असा निश्चय त्यांनी त्यावेळी केला होता. अशातच 5 ऑक्टोबरच्या दुपारी मोनिका घरी आल्याचं त्याला समजतं आणि मग तो दिवस सरू लागताच मोनिकाच्या घराचं दार तो ठोठावतो. मोनिका दार उघडताच तो तिला आत लोटतो आणि घरात घुसून दार पुन्हा बंद करतो. आणि त्यानंतर चाकूचा धाक दाखवून तो तिला बेडरूममध्ये घेऊन जातो आणि तिच्याकडे पैशाची मागणी करतो. मोनिकाच्या पर्समधील पैसे आणि डेबिट कार्ड राजकुमारने काढून घेतलं. डेबिट कार्ड कसं वापरायचं हे त्याला माहीत नव्हतं. म्हणून मोनिकाने त्याला डेबिट कार्ड कसं वापरतात ते समजावून सांगितलं. त्यानंतर डेबिट कार्डचं पिन नंबर मिळताच राजकुमारने तिचे हात पाय बांधून तिच्या तोंडात बोळा कोंबला आणि मग तो किचनमध्ये गेला. किचनमध्ये जाताच त्याने फ्रीजमधून अंडी काढली आणि अंडी उकडवून तो तिथेच खाऊ लागला. अंडी खाल्ल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलेलं आईस्क्रीम सुद्धा त्याने त्या ठिकाणी खाल्लं. पोटाची भूक भागल्यानंतर राजकुमारने मोनिकाचा मोबाईल हातात घेतला आणि तो त्या मोबाईलचा पासवर्ड विचारायला पुन्हा मोनिकाकडे गेला. पासवर्ड काय? बोला ना. 128659. मोनिकाचा मोबाईल अनलॉक केल्यानंतर राजकुमारने मोनिकाला जबरदस्तीने ब्लू फिल्म्स दाखवल्या आणि त्यानंतर राजकुमारने मोनिकावर बलात्कार करून उशीने तिचं तोंड दाबून तिची हत्या केली. मोनिकाची हत्या केल्यानंतर राजकुमार मोनिकाचा मोबाईल फोन आणि तिचं डेबिट कार्ड घेऊन तिथून पळून गेला. एकट्या दुकट्या तरुणी या कामधंद्याच्या उद्देशाने किंवा काम व्यवसायाच्या उद्देशाने इतर राज्यात किंवा इतर ठिकाणी घरापासून दूर राहत असतात. आपण पाहिलं असेल मुंबईमध्ये वडाळ येथे एक वकील होती. वकील तरुणी ती एका फ्लॅटमध्ये राहत होती. रात्री ती एकदा उशीर आल्यानंतर तिच्या सुरक्षा रक्षकाने तिच्या फ्लॅटमध्ये जाऊन तिच्यावर बलात्कार केला
ती कोणाला सांगेल ह्या भीतीने तिचा खून केला. त्यामुळे ह्या अशा घटना वारंवार होत आहेत. त्यामुळे महिलांनी काळजी घ्यावी. एकट्या दुकट्या राहत असेल तर तिथे कोणीतरी काळजी घेणारा कोणतरी आजूबाजूला असायला पाहिजे. शेजारची ओळख असली पाहिजे किंवा सुरक्षा रक्षक निवडताना हे फार चोखंदळपणे सुरक्षा रक्षक निवडले पाहिजे आणि योग्य ती काळजी घेतली पाहिजे. जर त्या ठिकाणी हा जो राजकुमार सिंग त्या इमारतीमध्ये जेव्हा घुसला त्या ठिकाणी असलेले इतर सुरक्षा रक्षक यांनी त्याला पाहिलं नाही, त्यामुळे कुठेतरी सुरक्षेमध्ये हे लॅब झालेले आहेत. आता त्याला तो अटक झालेली आहे, त्याला पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि त्याचा खटला पोलिसांनी तिकडच्या न्यायालयात दाखल केलेला आहे. त्यामुळे आता बघू आता भविष्यामध्ये या खटल्याचा काय निकाल येतोय तो. परफ्यूम एक्सपर्ट मोनिका घुर्डेच्या हत्येमागचा मुख्य आरोपी असलेल्या राजकुमारचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश मिळालं आणि मग राजकुमारवर IPC धारा 302 हत्या, धारा 376 बलात्कार आणि धारा 392 म्हणजे चोरीच्या आरोपाखाली न्यायालयीन खटला चालवण्यात आला. राजकुमारने एकतर्फी प्रेमातून आणि सूड भावनेतून केलेलं हे कृत्य भयावह आणि थरकाप उरणारं होतं आणि त्यामुळे निष्पाप असलेल्या मोनिकाला आपला जीव गमवावा लागला. अपराध महाराष्ट्राला हादरवणारा या क्राईम विशेष भागात सध्या वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात अशाच महाराष्ट्राला हादरवणाऱ्या एका गुन्ह्यासह. तोवर महाराष्ट्रातली प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकशाही मराठी.